पूर्णानंद विग्रहम पूर्ण बहुपांडमेशमालंबी वल्लभम. या ठिकाणी भागवत सप्ताहामध्ये युगायुगाने परमादरणीय आपला हा असणारा आश्रम रामकृष्ण आश्रम अर्थात विठ्ठल रुक्मिणी आध्यात्मिक केंद्र गोनेगाव चौफुला आदरणीय पूज्यश्री भगवानजी महाराज जमले शास्त्री यांचे पूजनीय वडील गंगाधर शंकर जमले यांची असणारी 28वी पुण्यतिथी या ठिकाणी संपन्न होत आहे. ज्यांचं कीर्तन आपण या ठिकाणी श्रवण केलं आदरणीय वैकुंठ शिफुंडिक महाराज यांचं तर त्यांनी नामोल्लेख त्या ठिकाणी केला. त्यांच्या हस्तेच या ठिकाणी बाबाजींना माळ होती. त्यांचेच असणारे अनुयायी परमादरणीय संजय महाराज विळकर विळू जिल्हा सातारा. कृष्ण हरे Krishna
रूप पाहता लोचनी
गडगडीत पाण्या माझी राणी माझी राणी येल्या तया माझी राणी मोडकिया बाजा वली वाकळांचा शेला वली वाकळांचा शेला वली वाकळांचा वली मोडकिया बाजा वली वाकळांचा वली वाकळांचा काय करू उपचार उपमोडती जर काय करू तुलसी दल तुका म्हणे तुका म्हणे गुरबळ तुका म्हणे तुलसी दल तुका म्हणे तुका म्हणे
पाहुणे घरासी आजी आले ऋषिकेशी काय करू उपचार मोडकी जर्जर दरदरीत पाण्या माझी रांधलेल्या कन्या काय करू उपचार कोप मोडकी जर्जर घरी मोडकिया बाजावरी वाकळांच्या शेजा काय करू उपचार कोप मोडकी जर्जर शुद्धी तुळसी दळ तुका म्हणे मी दुर्बळ काय करू उपचार कोप मोडकी जर्जर कर जोडितो कठे काळी स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदो चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता पाहुणी घरासी आजी आले ऋषिकेशी काय करू उपचार कोप मोडकी जर्जर. संत सज्जन मायबाप कीर्तन सेवेसाठी निवडलेला अभंग कोण्या संतांचा आहे हे सांगण्यात का अज्ञानी समाज या महाराष्ट्रामध्ये उरला नाही. आता थोडं पुढे बोलतो. आज ज्यांचा सेवेसाठी घेतलेला अभंग आहे त्यांचं नाव महाराष्ट्रातल्या कोण्या एखाद्या जीवाला माहीत नसावा असा उभ्या महाराष्ट्रामध्ये नसावा. न जाणो एखादा माणूस असा असेल की त्याला संत तुकोबांचं नाव माहीत नसावं, तो बहुतेक या महाराष्ट्रातलाच नसावा असं म्हणाले काही हरकत नाही. ज्या तुकोबांच्या नावाची अंगईगात उभा महाराष्ट्र झोपून जातो, याच तुकोबांच्या नावाची भोपाळी गात संपूर्ण महाराष्ट्र जागा होतो. या तुकोबांची ख्याती काहीवर नाही. थोडा परिहार देतो. माझ्या आयुष्यातला खूप महत्वाचा दिवस आहे आणि खूप महत्वाचा क्षण आहे. बहुत दिवसा होती मजा साज घडले सायास. खूप 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 वर्षाची शास्त्रीची माझी इच्छा होती की इथं कुठेतरी कीर्तन माझं घडावं. महाराष्ट्रात अनेक जिल्हे अनेक तालुके फिरलो, पण नेवासा तालुक्यात का नाही आलो हे अजूनही कळालं नाही. पण याला कारण मी नाही, माझ्या वडिलांची मिराशी गा देवा. वैकुंठवासी माझे आजोबा पारणाचार्य पुंडलिकजी महाराज वेळुकर, ज्यांनी या महाराष्ट्रामध्ये सामुदायिक ज्ञानेश्वरी पारणाची परंपरा चालू केली. आणि एक काळ नेवासातल्या मंदिरातला एक काळ सुंदर होता. गोकुळाष्टमीच्या उत्सवातला सप्ताहातला पूजनीय ब्रह्मलीन गुरुवर्य वैकुंठवासी बन्सी बाबा आणि त्या काळातला तो सामुदायिक ज्ञानेश्वरी पारणाचा सोहळा, ते वाचक, तो वाचनाचा आनंद, पंचक्रोशीतले सगळे वाचक तिथे येऊन थांबायचे. आणि एवढा आनंद तो मी माझ्या जीवनामध्ये मी लहान असताना पाहिला. म्हणजे मी खूप भाग्यवान आहे त्यासाठी, खूप भाग्यवान आहे त्यासाठी. आदरणीय पूजनीय वैकुंठवासी रामकृष्ण महाराज काळे गुरुजी, आपण सगळे त्यांना गुरुजी म्हणायचो. हे खूप शांत, अतिशय शांत व्यक्तिमत्व होतं. आमच्या पूजनीय महाराजांच्या सोबत गुरुजी साताऱ्याकडे यायचे, बरेच दिवस राहायचे, 15-15 दिवस महाराजांच्या सोबत असायचे. 7-7 दिवस एका गावामध्ये थांबत असायचे. पण गुरुजींचा स्वभाव अतिशय सुंदर, अतिशय शांतता. पुंडलिक महाराज वेळुकरांच्या मुळे माझ्या आयुष्यामध्ये एवढं माझं भाग्य उजाडलं गेलं
मला खूप मोठमोठ्या महात्म्यांची दर्शन घडली गेली. अगदी पूजनीय वैकुंठवासी दुंडा महाराज देगलूरकरांच्या पासून तीर्थरूप चैतन्य सद्गुरू तात्यासाहेब तथा आबासाहेब भास्करांच्या पासून खूप मोठी माणसं मला दर्शन त्यांचं घडलं. त्याच्यामध्ये बनसीबाबांचं आणि रामकृष्ण महाराजांचं दर्शन घडलं. आणि याच एका निमित्ताने गेले कित्येक वर्ष हा चालणारा भागवत सप्ताह आणि याच सप्ताहाच्या कालावधीमध्ये आज परिवर्तनी एकादशी आणि आजचा दिवस साधला. आणि आदरणीय श्री हरिभक्तीपरायण शास्त्रीजी यांचे वडील अतिशय निष्ठावान वारकरी होते, माळकरी होते. आणि गुरुवर्य वैकुंठवासी पुंडलिक महाराज वेळुकरांचे ते माळकरी होते. या विभागामध्ये महाराज कधी येतील तर महाराजांच्या वडिलांनी तीर्थरूपांनी पळत पळत जायचं आणि त्यांच्या सेवेशी एकरूप राहायचं. महात्म्यांची सद्गुरूंची गुरुवर्यांची सेवा करणं हे खूप मोठं काम असतं. आणि याच भागवत सप्ताहामध्ये त्यांनी आपला शेवटचा श्वास घेतला. आणि म्हणून त्यांच्याकरता भावपूर्ण श्रद्धांजली म्हणणं हा मूर्खपणा आहे, कारण ते जातानाच मोक्षाकडे गेले, ते मोक्षालाच गेले. आणि त्या मितीला 18 वर्ष पूर्ण झाली. आणि मागच्या 10 दिवसामध्ये शास्त्रींचा फोन आला की आपल्या महाराजांचा एक मला फोटो हवाय. कारण आता मी पाहिलं खेडलेकर बाबांच्या पासूनचे सगळे फोटो आहेत आपल्याकडे. आणि फोटो दिल्यानंतर मला सांगितलं की एक सेवा करा आजच्या दिवशी. मी त्यांना येतो म्हणालो. मला खूप आनंद झाला की कधी येतोय. मी कीर्तनाच्या अगोदर बरीचशीच मंडळी कीर्तनकार 5-10 मिनिटं अगोदर येतात किंवा काही 9ला येतात, काही 9:15ला येतात. पण मी मात्र रात्रीच्या 12:30लाच येऊन पोहोचलो इथं. कार्यकर्त्याला माझं महाराज आम्हाला नेहमी सांगायचे कोण्याही कार्यक्रमात जाताना 2-3 तास लवकर पोहोचावं. त्यांनी कीर्तन कधी का चालू करणं ती आपण वेळेत संपवावं. पण लोकांनी म्हणू नये की बुवा लेट आला म्हणून. हा अजिबात म्हणू नये. आणि असा एक सुंदर योग त्या निमित्तानं सकाळी भागवत पारायण इतकं सुंदर चाललं होतं ते ऐकलं. पहाटेला काकडाही छान चालला होता, खूप छान काकडा होता, तोही ऐकला आणि खूप मन भरून आलं. आता आणखीन एक मुद्दा सांगतो आणि थांबतो. शास्त्रीजींनी मी एखादा विद्वान कीर्तनकार आहे असं करून मला बोलवलं नाही. पुंडलिक महाराज वेळुकरांच्या परंपरेतले तुम्ही आहात. बाबांची, आमच्या बाबांची माळ तुमच्या बाबांची होती आणि त्या परंपरेनं तुम्ही इथं यावं. त्यामुळे काही खूप मोठी माझ्याकडनं अपेक्षा करू नये असं मी तुम्हाला पहिल्यांदा सांगतो. कारण या विभागातले खूप मोठमोठाली कीर्तनकार मंडळी 10-12 कीर्तनकार इथं बसलेत. 2 सप्ते होतील एवढे कीर्तनकार इथं आहेत, तेवढे गायक आहेत, तेवढे वादक आहेत. आणि तुम्ही अतिशय चांगल्या चांगल्या मोठ्या मोठ्या लोकांची कीर्तन ऐकलेली आहेत. आणि म्हणून खूप मोठी अपेक्षा नाही, पण अभंगाचा भावार्थ मात्र नीट नेटका करण्याचा मी प्रयत्न करतो. माझी प्रामाणिक प्रार्थना आहे, मला बरं वाटायसाठी नको, पण त्या देवाला बरं वाटावं इतकं चांगलं भजन करा. विठाला अखिल संत मंडळीमध्ये ज्यांनी जगाच्या पाठीवर जगद्गुरु ही पदवी प्राप्त केली ते देहूचे श्रीमान श्रीमंत जगतवंत जगद्गुरु तुकोबरांच्या गोड अशा गाथ्यामध्ये ज्या तुकोबरांनी छातीवर हात मारावा आणि जगताला सांगत राहावं की वेदाचा तू अर्थ आम्हासीच ठावा. ज्या तुकोबरांना वेदाचा अर्थ कळाला गेला, 4ही वेद या गाथ्यामध्ये भरावे. सर्वसामान्य माझ्या मराठी भाषिकांना वेद कळणार नाही याची जाण त्या काळामध्ये माझ्या संत तुकोबांना व्हावी. मी आवर्जून मुद्दा मांडेन. वेद विद्वानांना कळतो, वेद पांडित्यांना कळतो, वेद ब्राह्मणांना कळतो, पण सामान्यांना वेद कळावा याची जाण फक्त आणि फक्त माझ्या संत तुकोबांना व्हावी. आणि या महाराष्ट्र भूमीला मोठे महान संत मिळाले, एक ज्ञानोबा ते संत तुकोबा. अरे बहिणाईंनी म्हणावं ज्ञानदेवी रचना पाया तुका झाला असे कळस. तुकोबरायांनी म्हणावं जगद्गुरु तुका अवतार नाम याचा संप्रदाय सकळांचा येतून या. संत तुकोबरांच्या मुखातून भाषा बाहेर पडावी अनुरेणू या तोकडा आकाशा एवढा. या वारकरी संप्रदायाला खूप मोठे महान संत मिळाले. ज्ञानोबानी पाया रोवला, नातानी भागवत नावाचा खांब उभा केला आणि तुकोबानी कळस ठेवला. अरे बघता बघता या महाराष्ट्रातल्या प्रत्येक जणांच्या मुखामध्ये एक मंत्र आला, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम. लाखानं माणसं पंढरीच्या वारी करता चालत निघतात, लाखो लोक.
पण ज्ञानोबा तुकोबांच्या जयघोषामध्ये जातात. भेटायला निघालेत विठोबाला आणि भजन करतात ज्ञानोबा तुकोबांचं. हे असं का? याचं एकच कारण आहे, जगाच्या बापाला, विश्वाच्या मालकाला ज्यांचं नाव आवडतं त्यांचं नाव ज्ञानोबा आणि त्यांचं नाव तुकोबा आहे. पंढरपुरामध्ये आज वारी आहे. पंढरपुरामध्ये राहुलाच्या दक्षिण द्वाराला प्रल्हादबा बडव्यांचं घर आहे. कधी गेला तर आठवणपूर्वक दर्शनाकरता जावा. प्रल्हादबा बडव्यांचं घर आहे. प्रल्हादबा बडवे हे भगवान परमात्म्याचे निस्सीम भक्त. काकड आरती पासून शेजार आरती पर्यंत विधिवत पूजा अर्चा ही प्रल्हादबा बडव्यांनी करू जाणं हे बाकी कोणाचंच काम नव्हतं. आणि प्रल्हादबा बडवे रात्रीच्या वेळी शेजारती करण्याकरता राहुलात आले. सुंदर अशी शेजारती केली, डोळे भरून देवाला पाहिलं आणि नियमाप्रमाणे देवाच्या गळ्यातले दागिने काढले, एका पेटीमध्ये ठेवले, त्याला कुलूप लावलं, त्याची चावी करगोट्याला बांधली. बाहेर येताना समईच्या वाती बारीक केल्या, रात्रभर तेल पुरावं, गाभाऱ्यामध्ये प्रकाश राहावा. पुन्हा बाहेर आले, दरवाजा लावला, कडी लावली, कुलूप लावलं. प्रल्हादबा बडवे आपल्या घरी झोपायला आले. वळकटी अंतरली, अंग टाकून दिलं, कंदील बारीक केला, डाव्या कुशीवर झाले, मुखातून भजन चालू झालं. ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय. प्रल्हादबा बडव्यांची बराच वेळ झोप लागत नाही. मनामध्ये विचार करतात माझं झोप न लागण्याचं कारण काय असावं. कारण असा आहे, खूप मोठा आनंद झाला तर झोप लागेल, हातून एखादी चूक घडली तर झोप नाही लागायची, आनंद झाला तरी झोप नाही लागायची, आणि खूप मोठा अपराध हातून घडला तरी झोप लागत नाही. पण प्रल्हादबा बडवे म्हणतात अपराध काहीच नाही, आनंद तर रोजचाच आहे, मग चुकलं काय माझं. आणि म्हणून प्रल्हादबा बडव्यांनी आपल्या कामाचा मागोवा घेतला. डोळे झाकले, भजन चालूच आहे, पण प्रल्हादबा बडवे म्हणतायत मी राहुलामध्ये गेलो, मी शेजारती केली, देवाचे दागिने काढले, एका पेटीमध्ये ठेवून त्याला कुलूप लावून करगोड्याला चावी बांधली. बाहेर येताना समईच्या वाती बारीक केल्या, रात्रभर तेल पुरावं, गाभाऱ्यामध्ये प्रकाश राहावा. पुन्हा बाहेर आलो, दरवाजा लावला, कडी लावली. बहुतेक कुलूप लागलं नसावं माझ्याकडनं. कुलूप नावाची वस्तू माणसाला कधी झोपून देत नाही. आमचे बाबा नेहमी सांगायचे, असं कीर्तन रंगाला आलं आणि एक जण मध्येच उठून उभा राहिला आणि म्हणून विचारलं, अहो कीर्तन चाललंय मध्येच का उठला? तो लांबून म्हणतो तुमचं चालू द्या, घराला कुलूप लावलंय पण हिसका राहिलेला, हिसका मारून माघारी येतो. माणसांची कीर्तन हिसक्या दसक्यावर निघून गेली हो. कुलूप नावाचा शब्द मनामध्ये येता क्षणी प्रल्हादबा बडवे तारदिशी उठून उभा आहे. कंदील मोठा केला आणि धावत 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 राहुलात आले. कंदील असा वर धरला आणि खाली वाकून पाहिलं, महाद्वाराला दरवाजा लागलाय, कडी लागली, कुलूप सुद्धा लागलंय. मोठाच्या मोठा श्वास सोडला प्रल्हादबानी आणि मोठ्यानं हात म्हणले देवाला, ऐकलं का देवा? अरे त्रास झाला याचं दुःख नाही रे, पण कुलूप लागलं याचं समाधान झालं, आता माझी झोप लागेल. प्रल्हादबा बडवे माघारी फिरले आणि एक 8-10 पावलं पुढे गेले प्रल्हादबा, आणि एवढ्यामध्ये गाभाऱ्यातून एक आवाज आला प्रल्हादबा बडव्यांच्या कानावर, श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम. प्रल्हादबा बडव्यांच्या कानावर स्वर आला. प्रल्हादबा बडवे गर्दिशी माघारी फिरले, हातातला कंदील खाली ठेवला आणि मोठ्यानं हंबरडा फोडला प्रल्हादबानी. ए देवा, ए पंढरीनाथा, अरे काय आघात दिला रे भगवंता तुझी? अरे कोण एक वारकरी माझ्याकडनं अंधारामध्ये आत राहिला आणि असाच कुलूप लावून निघून गेलो, त्या वारकऱ्यास त्रास झाला असता म्हणून तू माझी झोप नाही लागू दिली. अरे कोण असावा तो वारकरी? घाली लोटांगण वंदीन चरण. लगबगीनं प्रल्हादबा बडव्यांनी चावी सोडल्याने कुलुपाला चावी टाकली. आता फिरवणार हो, एवढ्यामध्ये मनात पुन्हा एक विचार आला, माझ्या देवाचा गाभारा, राहुलाचा गाभारा इतका पण मोठा नाही की एखादा माणूस विसरावा. छोटा गाभारा आहे, माणूस तर कोणच नाही, मग प्रकार काय? म्हणून भीतीपोटी चावी माघारी काढून घेतली प्रल्हादबानी आणि आपल्या टाचा उंच केल्या आणि महाद्वाराला जो झरोका आहे त्या झरोक्याच्या आत प्रल्हादबा बडव्यांनी वाकून पाहिलं आणि आपलं चित्र इतकं देखणं होतं. म्हणे काय? विठेवरचा माझा परमात्मा, गळ्यामध्ये विणा, हातामध्ये चिपळ्या घेऊन या जगाचा बाप, या विश्वाचा मालक भजन करतोय, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम. याचा अर्थ जगाच्या बापाला ज्यांचं नाव आवडतं त्यांचं नाव ज्ञानोबा आणि त्यांचं नाव तुकोबा आहे. याही पुढं या वारकरी संप्रदायाला
तोच मंत्र मिळाला. म्हणून आजही आमचा वारकरी ज्ञानोबा तुकाराम. या तालावर आणि या भजनामध्ये पंढरीला कधी पोचतो त्यालाच कळत नाही. याचा अर्थ काय? याचा एकच मुद्दा मला मांडायचा, तो असा, या वारकरी संप्रदायाला ज्ञानोबांसारखी आई मिळाली आणि तुकोबांसारखा एक बाप मिळाला. मनोनी साधका तू माऊली, पिके सारस्वत तुझी पाऊली, हे जोज करुणी माऊली रिघे जीवी. वारकरी संप्रदायाची आई ज्ञानोबा आहे. वेदशास्त्र देती बाई, वेदशास्त्र देती बाई, ज्ञानोबांसारखी एक आई मिळाली वारकरी संप्रदायाला. तिला कोणी ज्ञानाई म्हणावं, तिला कोणी ज्ञानाबाई म्हणावं, तिला कोणी ज्ञानदेवी म्हणावं, अथवा तिला कोणी माऊली म्हणावं. ज्ञानोबा हे पुरुष आहेत, पण हाक मारताना मात्र स्त्रीलिंगीच बोलावं. आई वेगळी, माता वेगळी, माऊली वेगळी. जन्म देते त्याला आई म्हणावं, संस्कार करते तिला माता म्हणावं, आणि उद्धार करते तिला माऊली म्हणावं. जिनं उद्धार केला ती वारकरी संप्रदायाची आई झाली. आणि आई होण्याचं एकच कारण, माझ्या ज्ञानोबांचं हृदय एका लहान बाळाप्रमाणे कोमल कोल होता. आणि म्हणून ज्ञानोबांची ज्ञानेश्वरी वाचताना खूप हलक्या स्वरामध्ये वाचावी लागते. स्वरामध्ये प्रकार आहेत, काही कठीण स्वर आहेत, काही कर्कश आहेत, पण ज्ञानोबांची ज्ञानेश्वरी मात्र हलक्या स्वरामध्ये वाचावी लागते. मोठ्या आवाजामध्ये वाचून चालत नाही, मोठ्या आवाजात वाचून चालत नाही. कारण माऊलींची मूळची भाषाच अशी आहे, साच्यानी मवाळ, मिथुले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. ज्ञानोबांची भाषा इतकी मऊ आहे, इतकी मऊ आहे. म्हणून ज्ञानोबांच्या ज्ञानेश्वरीचा जो साधक किंवा वाचक असतो ना, तो खूप मितभाष्य असतो, खूप मितभाष्य असतो. त्याला कधी राग येत नाही, तो कधी मोठ्यानं बोलत नाही. वैकुंठवासी महाराज आमचे सांगायचे,
ज्ञानोबा ज्ञानेश्वरीमध्ये अनेकदा जी म्हणतात, ज्ञानोबा जी म्हणतात. जी हे लक्षण नम्रतेच आहे. आणि म्हणून पूर्वीची माणसं हात मारल्यावर जी म्हणायची आणि आमच्या बाबांना जी म्हटलं तरच बरं वाटायचं, अन्यथा त्यांना बरं वाटत नव्हतं. त्याचं कारण ज्ञानोबा जी म्हणतायत. हा, ज्ञानोबा जी म्हणतात. म्हणून ज्ञानोबांची ज्ञानेश्वरी खूप हलक्या स्वरातली आहे, रागाची नाही, अजिबात नाही. मी एक व्यासपीठ चालक बघितला, घरी बायकोशी भांडणाने व्यासपीठा येऊन बसला, त्यात रागामध्ये ज्ञानेश्वरी वाचली. मग राग नाही सांगता येणार तो, वाईट राग होता. उगीच मोठ्या मोठ्यानं आवाज काढू लागला, एकादशीच्या दिवशी जो तुला पाडवा मासी त्या तुलाच नागासी, पंचमीच्या दिवशी काहीच गरज नाही. शास्त्री महाराज काय सांगायचे सांगू. महाराज असे सांगायचे, ज्ञानोबांची ज्ञानेश्वरी मोठ्या स्वरामध्ये मोठ्या आवाजामध्ये वाचली तर ज्ञानोबा रडतात असं म्हणायचे. एखादं लहान 2-2.5 महिन्याचं बाळ, एखादा मोठा जर आवाज झाला ते दत्तदेशी घाबरत आणि मोठ्याने हंबरडा फुटतं. तशी ज्ञानोबांच्या ज्ञानेश्वरीतले मंत्र तथा ओव्या मोठ्या मोठ्या आवाजामध्ये वाचल्या तर ज्ञानोबांना दुःख होत आणि ज्ञानोबा रडतात असं म्हणायचे. साधी नाही ज्ञानेश्वरी, अजिबात साधी नाही. ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथच नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या लायब्ररीमध्ये 1,00,000 पुस्तकं होती. एकानं प्रश्न केला बाबासाहेबांना, एवढी पुस्तकं तुम्ही वाचली? म्हणे वाचली. पण एवढ्या सगळ्या पुस्तकामध्ये तुम्हाला कोणती पुस्तकं आवडली? आणि त्यांनी बोटानं दाखवलं, ती ज्ञानेश्वरी आणि तो गाथा. म्हणून नारायण बर्वे आपल्या अहिल्यानगरलाच, तुमच्या हातात कधी ते पुस्तक आलं असेल, त्या पुस्तकाचं नाव आहे ज्ञानेश्वरीतली मंत्रविद्या असं पुस्तक आहे. आणि ते लिहिलंय छत्रपती संभाजीनगरच्या बापट यांनी. ते बापट जलसंपदा विभागामध्ये अधीक्षक अभियंता होते आणि नारायण बर्वे हे त्यांचे गुरु होते. मला मुद्दा ज्ञानेश्वरी सांगत असताना नारायण बर्वे हे त्यांचे गुरु होते. ते पुस्तक मला पाहायला मिळालं, खूप छान आहे, मी वाचलं ते. अहिल्यानगरला कोर्टामध्ये नोकरीला होते नारायण बर्वे आणि नोकरी करताना अचानकपणे एक दिवस असाच वाईट झाला आणि त्यांचे वडील निघून गेले. पण त्यांचे वडील ज्ञानेश्वरीचे उपासक होते. त्यांना दुःख झालं खूप. वडील गेले, एकुलता एकच हा मुलगा होता. वडील गेले आणि 10 दिवस घर सोडलं नाही तिने. आणि 11व्या दिवशी रात्री स्वप्नामध्ये वडील गेले आणि वडील सांगू लागले, नारायणा तुला माझा काही त्रास नाही झाला, मी तुला कधी काही मागितलं नाही. म्हणे बरोबर आहे बाबा, आता एक मागतो ते देशील का? स्वप्नामध्ये पहाट होती. हो म्हणे मागा ना. काही नाही, माझी इच्छा आहे तू ज्ञानेश्वरी वाचावीस, एवढी इच्छा माझी. तू ज्ञानेश्वरी वाचावी अशी माझी इच्छा आहे. आणि त्या दिवशी सकाळी स्नान संध्या आटोपली नारायण बर्वेने आणि राजनामा हातानं लिहिला आणि पाठवून दिला मुलाजवळ. त्या दिवशी नोकरी सोडून दिली आणि प्रतिज्ञा केली, ग्रंथ हातात धरला, असा छातीला दाबून धरला आणि त्या दिवशी प्रतिज्ञा केली, आजपासून वर्तमानपत्र सुद्धा वाचणार नाही, वाचली तर फक्त ज्ञानेश्वरीच वाचेल. ज्ञानेश्वरीची अक्षरं प्रसन्न झाली. माझा मुद्दा इथपर्यंत आहे. ज्ञानोबांच्या ज्ञानेश्वरीतली अक्षरं त्यांच्यावर प्रसन्न झाली. एक वाक्य मोठं छान बोलतो मी की ज्ञानोबांना प्रसन्न करून घेणं खूप सोपं आहे, पण ज्ञानेश्वरी प्रसन्न करून घेणं खूप कठीण आहे. खूप कठीण. एवढ्या ज्ञानेश्वरीशी एकरूप झाले ना ते, त्याला बाकी काही कळतच नव्हतं. ते जर झोपले ना असं दुपारी वगैरे असे झोपले तर कोणतरी यायचं आणि त्याच्या कानामध्ये ओव्या गुणगुणायचं. त्यांना एकदम जाग यायची आणि डोळे उघडून समोर पाहायचं तर कोणच नसायचं. मग हातात एक डायरी असायची, पेन असायचा, व ती डायरी आणि पेन घ्यायचा. जेवढ्या कानामध्ये कोणी ओव्या गुणगुणलेत ना तेवढ्या ओव्या त्या डायरीमध्ये लिहून घेत असायची, लिहून घ्यायची. असं बरीचशीच मोठी डायरी तयार झाली आणि मुलाला नोकरी मुंबईला लागली म्हणून मुंबईला मुलगा घेऊन गेला. पण काहीतरी कारणास्तव शिष्यांची भेटी गाठी घडाव्या म्हणून छत्रपती संभाजीनगरला आले आणि बापटांची भेट घेतली. प्रवचन 5 दिवस केली. जाताना ती डायरी बापटांच्या ताब्यात दिली. सांगितलं सुद्धा त्यांनी, ही डायरी 10-11 दिवसानंतर उघडा, तोपर्यंत उघडू नका. बापट पुन्हा बर्वे पुन्हा मुंबईला माघारी आले आणि 4-5 दिवसामध्ये निरोप आला सगळ्यांना की बाबांनी आपल्या देह ठेवला म्हणून.
आणि तदनंतर त्यांनी वही ती डायरी पाहिली आणि बापट एवढा मोठा अधिकारी, क्लास 1 अधिकारी, पण मोठ्या लाहे मोकलून रडत होता, अशी डायरी होती. आणि याच डायरीमध्ये जो अनेकदा उल्लेख आला आणि जो नारायण बर्वे यांनी त्यांना साक्षात्कार झालेल्या ज्या काही ओव्या होत्या त्या ओवी त्यांनी सांगितल्या. आणि त्याच्यामध्ये उल्लेख असा होता की ज्याला कोणाला मणक्याचा त्रास होत असेल, ज्याला कोणाला मणक्याचा त्रास होत असेल, अशा आजारी लोकांनी ज्ञानोबरायांच्या ज्ञानेश्वरचा 10वा अध्याय उघडावा. 10व्या अध्यायातल्या पहिल्या 5 ओव्या, नमो विशदबोध विदग्धा विद्या रविंद प्रबोधा परा प्रमेय प्रमदा विलासिया, ह्या ज्या 5 ओव्या आहेत, या 5 ओव्याचे पाठ दिवसातून 100-125 वेळा जर झाले ना तर 60 दिवसाच्या आत 60% मणक्याचा आजार कमी होतो. ही मंत्राची ताकद आहे त्याच्यावरची, ही मंत्रावरची ताकद आहे. आता ऐका, मला एकानं प्रश्न केला, म्हणे महाराज तुम्ही प्रबोधन करता? म्हणे हो. मग प्रबोधनामध्ये तुम्ही अंधश्रद्धा कशी निर्माण करता? वाचनानं जर आजार बरे होत असतील तर डॉक्टरांचा विषयच काही नाही. मी त्यांना एक मुद्दा सांगितला. एखाद्या गावानं 1 कोटीचं मंदिर बांधलं, 10 लाखाचं सिंहासन केलं, 5 लाखाच्या मूर्ती जयपुरावरनं आल्या, आदल्या दिवशी 12 ब्राह्मण आले, होम हवन पेटला गेला, विधी सुरू झाला गेला, मूर्ती धान्यामध्ये ठेवल्या गेल्या, दिवस उजाडला गेला, कोणतरी एक महात्मा आला, पुन्हा मंत्र सुरू झाले मोठमोठ्यानं, आणि या सगळ्यांनी ती या मंत्राच्या जोरावर या सगळ्यांनी ती मूर्ती उचलली आणि सिंहासनावर मांडली. तो साधू महात्म्याने काय केलं कोण जाणे, पण त्या साधू महात्म्याच्या हस्ते ठेवली आणि ब्राह्मणांचा मोठमोठ्यानं उच्चार चाललेला होता. आणि याच उच्चारामध्ये या साधू महात्म्याकडनं या पाषाणाच्या मूर्तीमध्ये प्राण सोडला गेला, त्याच्यामध्ये प्राण सोडला गेला. आणि प्राण सोडल्यामुळं लाखो लोकांच्या दर्शनाकरता ती मूर्ती उभा राहिली गेली. माझा दृष्टांत संपला. अरे ब्राह्मणांच्या मंत्रानं दगडातल्या मूर्तीला जर प्राण येत असेल तर ज्ञानोबाईंच्या मंत्रानं आजार बरे होत नाहीत का? इतकं सोपं काम आहे. काही पुढे सांगू, एकच मुद्दा सांगतो पुढे निघतो. ज्याला कोणाला हार्टचा त्रास आहे, बीपीचा त्रास आहे, रक्त पातळ होत नाही, हार्टचा त्रास आहे, अशा लोकांच्या करता तर ज्ञानोबाईंनी खूप जालीव उपाय सांगितलाय. तो असा 15वा अध्याय उघडावा आणि 15व्या अध्यायातल्या पहिल्या 28 ओव्या, या 28 ओव्याचे पाठ दिवसातून 108 वेळा केले तर 40 दिवसाच्या आत त्याची बीपीची गोळी बंद होते. ही ताकद फक्त ज्ञानेश्वरीची, बाकी कोणाचीच नाही. वारकरी संप्रदायाला आगी ज्ञानोबांसारखी मिळाली आणि बाप मात्र संत तुकोबांसारखा मिळाला. याचं कारण ज्ञानोबाई प्रेम करतात, ज्ञानोबा कुशीत घेतात, ज्ञानाई ज्ञानाई आई म्हणतो आपण, आईपेक्षा जास्त ज्ञानोबाई प्रेम करतात. पण तुकोबाईंनी बापाची भूमिका बजावली. बाप एवढा प्रेम करत नाही. बाप कधी थोबाडे देईल पोराला, कधी 2 शिव्या सुद्धा देईल, कधी मोठमोठ्यानं आवाज करून बापा पोराशी बोलेल. पण ज्ञानोबाई मात्र मोठ्या आवाजात बोललेच नाहीत कोणाबरोबर. तुकोबाईंनी मात्र दिल्या शिव्या, नाही असं म्हणता येत नाही, तुकोबाईंनी दिल्या शिव्या, काही कठीण शब्द वापरले. आता ते काय अभंग आहेत, ते काय अभंग आहेत ते म्हणण्याचा अधिकार या नारदाच्या गादीवर अजूनही मला आला नाही. याचा अर्थ तुकोबाईंचे असे काही अभंग आहेत की ते म्हणण्याकरता सुद्धा अधिकारवाणी असावी लागते. कुणी कोणते अभंग म्हणून चालत नाही, अजिबात चालत नाही. 9 वर्षाचं पोरगं कीर्तनाला उभं राहिलं आणि ती म्हणते वाजत असे बोंब कोणी नायक ठिकाणी. बोंब हा शब्द सुद्धा वयाच्या मनानं इथलं घेतला जात नाही. मला मुद्दा तो, एक ज्ञानोबांसारखी आई आणि तुकोबांसारखा बाप मिळाला गेला. एक प्रमाण देतो तुम्हाला. तुम्ही संत माया तुम्ही संत
तुकोबऱ्यांच्या गोड अशा गाथ्यामध्ये काही अभंग स्वार्थी जीवा करता, काही अभंग परार्थी जीवा करता, काही अभंग नामपर, संतपर, स्थितीपर, उपदेशपर, करुणापर, मागणीपर, आंधळे, पांगुळे, बारुड, गवळणी असा अनेक समुच्चय ज्यांच्या गाथ्यात पाहता येतो ना, याच गाथ्यातला एक खूप महत्वपूर्ण अभंग की जे तुकोबऱ्या वैकुंठाला निघालेत आणि जाता जाता काही रचना केल्या, त्यातला एक महत्वपूर्ण हा अभंग आहे. मी अभंगाची नकळत पीठिका मांडून पुढे निघतो. काही बाधक मंडळी त्रिविधाच्या तापानं तापलेली संसाराच्या दुःखानं दुखवलेली असतात आणि यांचा उद्धार करण्याकरता माझ्या तुकोबांचा अवतार आहे, ते तुकोबर आहे. तुकोबांना भजनाकरता कधी वेळ काळ नव्हता हो, कधीच नाही. कुठेही जायचे तुकोबर आहे. कधी भंडाऱ्यावर, कधी रामचंद्रावर, कधी आळंदीला, कधी पुण्याला, झाडांच्या, पहाडांच्या, वेलींच्या, वृक्षांच्या, पशूंच्या, पक्ष्यांच्या संगतीमध्ये तुकोबराई फिरायची. इथे तू माझा संग, जेथे जातो तिथे तू माझा संग. रात्रीचा प्रहर दिवसाचा ऋतू कधी पाहिला नाही तुकोबराईनी. रात्रीच्या 4 प्रहरामध्ये कोणताही प्रहर असावा, कोणताही ऋतू असावा, कोणताही काळ असावा, व तुकोबराई भजनाकरता थांबले नाहीत. नेहमी घराच्या बाहेर आणि कुठेही फिरत राहायची. पण ऐका ना, पण जिथं जिथं जातील ना तुकोबराया, त्या त्या ठिकाणी त्या निरवळ आभाळाकडे बघायची आणि या बेंबीच्या देठापासून या भगवान परमात्म्याला मोठमोठ्यानं हाका मारायच्या. ए देवा, ए पंढरीनाथा, अरे कुठं गुंतला रे भगवंता, सांग ना. अरे तू मला मुरारी येतो म्हणाला होतास, का वेळ लावलायस परमात्मा? मला नाही राहायचं भगवंता, मला माझ्या माहेराला देवा तू घेऊन जा म्हणणारी तुकोबऱ्या डोळ्यातनं घळघळ घळघळ अश्रू यायची, रोज हाका मारायचे, पण देव मुरारी येत नव्हता. पण मुरारी याचं कारण तुकोबराई म्हणताय, देवा मी जगत उद्धार करण्याकरता या मृत्यू लोकामध्ये जातो, पण 2 अटी आहेत. म्हणे काय? मृत्यू लोकातलं मला मरण नको आहे, आणि दुसरी अट आहे तू स्वतः मला घ्यायला आला पाहिजेस. देवानी त्या दोन्ही अटी मान्य केल्यामुळे तुकोबराई देवाला हाका देतात, तू मला मुरारी ये असं म्हणतात. कित्येक दिवस गेले तुकोबरायांची, वेदना व्हायच्या तुकोबरायांना, राहू वाटायच नाही तुकोबरायांना. माघारी फिरले आणि देहू गावात आले आणि जे जे भेटतील त्यांना त्यांना विचारू लागले, पुसाबेसी हेची वाटे, जे जे भेटे ते आसी. जे जे भेटतील, मग तमोगुणी असेल, मग रजोगुणी असेल, मग सत्वगुणी असेल, कोणीही असावं, त्यांना तुकोबऱ्यांनी भेटावं आणि त्यांना विचारावं, माझा देव मला भेटेल का हो? त्या लोकांना विचारावं, माझा देव मला भेटेल का हो? देवा कृपा करील माझा देव माझ्यावर कृपा करेल का? माझा देव माझी लाज राखेल का? माझा देव मला मुरारी म्हणून घ्यायला येईल का? अनेक प्रश्न करायचे तुकोबऱ्या या लोकांना. ती लोक हसायची हो. आणि त्यातला एक शहाणा म्हणाला, ऐकलं का महाराज? म्हणे काय? तुम्ही आम्हाला काय विचारता? आम्ही तुम्हाला विचारावं, आम्हाला देव भेटेल का? तुकोबऱ्या म्हणतात, मलाच भेटला नाही तर तुम्हाला कुठला भेटू रे? एक काम करता का महाराज? काय? तुम्ही आम्हाला कित्येकदा सांगितलं, कीर्तनामध्ये सांगितलं, बसल्यानंतर बैठकीत सांगितलं की देवाचं वाहन गरुड आहे, देवाचं वाहन गरुड आहे, देवाचं वाहन गरुड आहे. महाराज म्हणतात आहेच ना. मग महाराज, हो देवाचं वाहन गरुड आहे, आणि तुम्ही आणखीन सांगितलं गरुड हा माझा खूप जवळचा मित्र सुद्धा आहे. तुकोबराय म्हणतात, हा
तो खूप माझ्या जवळचा आहे. मग महाराज वेळ का दवडता, आम्हाला विचारण्यापेक्षा तर देवाचं वाहन गरुड आहे याला जर तुम्ही विचारलं तर देव यायला देव तुमच्या जवळ यायला किती वेळ लागेल? तुकोबराय म्हणतात युक्ती खूप छान आहे बरं. तुकोबराय फिरले माघारी, धावले त्या गरुडाच्या जवळ आणि हाका दिल्या त्या गरुडाला. गरुडाचे पायी ठेवी वेळोवेळी, वेळोवेळा अंडरलाईन करा, किती वेळा, अनेक वचनातला शब्द आहे. अनेकदा तुकोबराय दर्शन घेतात त्या गरुडाचं. लागला गरुड म्हणून काय चाललंय महाराज, हे मध पामरासे काय थोरपण. अरे या पामराला का थोरपण देता इतकं? तुकोबराय म्हणतात एक छोटस काम आहे माझं. अहो 100 काम सांगा, 100 कामच करतो, पण पायात एवढं माझ्या पडू नका, मला लाज वाटते महाराज. 100 नको, 99 काम वजा कर, पण एकच काम महत्वाचं आहे, करशील का? गरुड म्हणतो देवा महाराज पहिल्यांदा आलाय माझ्याकडे काम घेऊन, तुमचं काम करायचं, कोणाचं करायचं, काय काम सांगा? तुकोबराय काम सांगताय तो. वेगिया नावा तो हरी, वेगिया नावा तो हरी, नावा तो हरी, असली चाल मुद्दाम म्हणायची म्हणजे देव कुठनं पण उड्या मारत येतो असं वाजायला लागलं की. वेगानं माझा हरी माझ्याकडे घेऊन ये गरुडा, इतकंच माझं काम आहे. अरे लाजला गरुड म्हणे महाराज 99 कामं करतो पण 100 काम होणार नाही, तुझा काय उपयोग आहे? मला आहे म्हणे काय, मी सांगतो ते करा. देव भेटला म्हणून समजा. म्हणे काय करू? आईसाहेबांची भेट घ्या. धावले तुकोबऱ्या, पाय लक्ष्मीचे हाती, तिची आवे काकुलतीला आले तुकोबऱ्या. एखादा लहान बाळ आईला खाऊ मागायला काकुलतीला येतं ना, एवढे काकुलतीला आले तुकोबऱ्या. पण आईसाहेब म्हणतात खरं सांगते महाराज, आमचे हे विश्रांतीला गेलेत आणि कुठे गेलेत हे मला काही सांगता येणार नाही. तुकोबराय म्हणतात आईसाहेब काळजी नसावी, जर माझा देव विश्रांतीला गेला असेल तर कुठे जातो याची कल्पना मला चांगली आहे. धावल्या तुकोबराया आणि आले त्या शेषाच्या जवळ आणि मनात म्हणतात काय करू? शेषाला हाका मारून देवाला जागा करू का धडक देवालाच हाका मारू? नको, शेषाला हाका मारतो, उगीच मोठ्या मोठ्या आवाजामध्ये ओरडतो म्हणजे देवाच्या झोपेला विक्षेप होईल, देव जागा होईल आणि शेषाला विचारेल कोण आलंय, शेष सांगेल तुकोबराया आलेत आणि मग आणि माझी देवाची भेट घडेल. काय युक्ती तुकोबरायांनी काढली बाहेर आणि महाराज मोठ्या मोठ्यानं ओरडायला लागले. तुका म्हणे शेषा जागे करा ऋषिकेशा, शेषानं पळत येऊन सांगायचं महाराज जो झोपलाय तो जागा होतो, ज्यानं सोंगच केले तो माझ्या बापाला उठत नाही. तुकोबराय माघारी आले हो आणि या इंद्रायणी किनाऱ्याला तुकोबराय फिरत असताना एक दिवस असाच जीवनामध्ये उजाडला हो. सोनियाचा दिनू वरुषे अमृत सोन्याचा दिवस उजाडला जीवनामध्ये. काय याच वाळवंटामध्ये कपाळी गंध, गळ्यात तुळशीची माळ, टाळ, मृदुंग, चिपळ्या, विणा, पताका घेऊन वारकरी नाचत होता या इंद्रायणी तिरी. आणि तुकोबराने एवढा मोठा आनंद झाला कारण माझी जातीचे मज भेटो कोणी, माझ्या जातीतली मला भेटली. धावले तुकोबराया, वारकऱ्यांचा नियम पाया पडे जन एकमेका. तुकोबराय पाया पडतायत ते सुद्धा हाडाचे वारकरी तुकोबरायांच्या पाया पडू लागले कारण वारकरी वारकऱ्याला भेटल्यावर हेच कार्य करतो ना. वारकरी भेटल्यावर काय करेल? द्या तंबाखू. मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या. ते सुद्धा हाडाचे वारकरी पाया पडू लागले तुकोबरायांच्या. एकमेकाला आलिंगन दिलं आणि तुकोबराय परिचय करून घेताना म्हणतात कोण्या गावची मंडळी, कुठून आला, इथं येण्याचं प्रयोजन काय? ती लोक हसली म्हणे महाराज ओळखलं नाही आम्हाला. नाही, आम्ही ना ओ महाराजांचे अभंग पाहून घ्या तुम्ही. संताधिक संत म्हणविता कृपावंत, आम्ही संताधिक, आम्ही संत, आम्ही कृपावंत. अरे केवढा मोठा आनंद झाला माझ्या तुकोबरायांना. माझ्या माहेराची माणसं भेटली. महाराज मोठमोठ्याने उड्या मारून नाचू लागले तुकोबराया. माझ्या माहेराची माणसं भेटली आणि हात धरला त्यांचा आणि विचारू लागले तुम्ही कुठं निघाला? म्हणे देवाकडे निघालोय. आला होता कधी?
म्हणे नुकतंच आलो आणि पुन्हा देवाकडेच निघालो. एक छोटस काम कराल का माझं? म्हणे काय? नाही, असं तुम्ही जर देवाकडे निघाला तर देवाला फक्त एक आठवण करून द्या कानात, देहूचे तुकोबा भेटले एवढंच बोला, म्हणजे देवाच्या लक्षात सगळं येईल. देहूचे तुकोबा भेटले एवढंच बोला, माझ्या देवाच्या सगळं लक्षात येईल. आणि हे सांगता सांगता तुकोबऱ्यांना हुंदका आला आणि तुकोबरे डोळ्यातनं गळगळ अश्रू आले. एका वारकऱ्याने एकाने विचारा, ओ महाराज, एवढं रडायचं, एवढं दुःख का, डोळ्यातनं अश्रू का तुमच्या येत आहेत? तुकोबरे म्हणतायत, काय नाही हो, तो म्हणा मुरारी येतो म्हणाला, बहुती त्याला लक्षात नसेल. आणायचं तुम्ही माझ्या माहेराची भेटलात, तुम्ही आठवणपूर्वक सांगा. भेटी लागे जीवा लागणीसे आस, बाहेर रात्रंदिवस वाट तुझी. मुक्ताबाई महाराजांचा एक अभंग. आमच्या आजोबांच्या सोबत एक व्यक्ती नेहमी फिरायची, त्यांचं नाव होतं विश्वास महाराज दुगीकर. व्यासपीठावर दोघं ते असायचे, विश्वासराव व्यासपीठावर दोघंच, महाराज आणि ते असायचे. आणि ते एक अभंग असा गोड म्हणायचे, उबगले सासरी आता मला माहेरासी न्यावो, तोडा ये बडा जाच माझा पाया पडते हो, उबगले सासरी आता मला माहेरासी न्यावो. मला आता माझ्या माहेरला जायचंय, सांगा माझ्या देवाला निरोप. संकाधिक निघाले, थांबावं. म्हणे काय, असं देवाकडे मोकळं जाऊ नका. मग काय करू सांगा ना, एवढा करा उपकार देवा सांगा, सांगा देवा नमस्कार, सांगा देवा एवढा करा उपकार माझ्यावर एक उपकार करा आणि माझ्या भगवान परमात्म्याला माझा एक नमस्कार सांगा. आणि नमस्कार सांगितल्यानंतर पुन्हा माझं काम सांगा. संकाधिक देवाकडे निघाले. तुकाराम महाराज देहूला आले आणि काय लहर लागली कोण जाणे. याच विठ्ठल मंदिराच्या प्रांगणामध्ये याच वाळवंटाला संत तुकोबरेंनी दवंडी दिली आणि पंचक्रोशी जमा झाली तुकोबरेंच्या कीर्तनाला. महाराज उभा राहिले विना घेऊन. टाळकरी, सगळे टाळकरी तुकोबरेंचे, संताजी जगनाडे, गवरसेठ वाणी, सप्पा ठाकूर, मानाजी एलवाडीकर, संताजी जगनाडे, शिवबा कासार, काय नाव आहे, अशी सगळी मंडळी टाळ घेऊन उभा राहिलेत. सोनबा ठाकूर मृदुंग वाजवायला आहेत. तुकोबऱ्यांचं कीर्तन सुरू झालं आणि सनकादिकाचा निरोप देवाला मिळाला आणि सांगितलं, देवा देवा. म्हणे काय, तुम्ही तुकोबांना मुरळी येतो म्हणाला होता. म्हणे हा, वाट पाहता येतो तुझी. भगवंत लक्षात आलं, आपण विसरलोच बहुतेक. तुकोबऱ्यांनी खूप माझी वाट पाहिली असेल. देवाच्या डोळ्यामध्ये पाणी आलं आणि भक्ताक्षणी भगवंतांनी हात मारली, गरुडा. धावला गरुड, जी देवा, आज्ञा देवा. काहीच नाही, आपल्याला जायचंय. म्हणे कुठं? मृत्यू लोकामध्ये. म्हणे का? तुकोबांना मुरारी. गरुड मनातल्या मनात इतका आनंदला आणि म्हणू लागला मनातल्या मनात, मी त्याचीच वाट पाहत होतो. आणि निघाला माझा परमात्मा गरुडावर बैसोनी माझा कैवारी. हो, आला माझा परमात्मा या मृत्यू लोकामध्ये आणि रंगलेलं कीर्तन लांबून पाहिलं देवानी. आणि देवानी धावत गेले आणि हात धरला गरुडाचा दाबून. थांब गरुडा, जाऊ नको पुढं. म्हणे का देवा? अरे कीर्तन चाललंय. बरं मग कीर्तनामध्ये विक्षेप नसतो आणायचा, भजनी विक्षेप, ते चिपई मरण. हो, हे देवाला कळालं, हे खूप महत्वाचं आहे. जाऊ नको रे गरुडा, जाऊ नको. कीर्तन चालू आहे आता, कीर्तनामध्ये जायचं नसतंय असं. मध्ये आधी अजिबात शिरायचं नाही, मग कोणी असू देत. देवानी सांगितलं नाही म्हणून ते आपणही पथ्य पाळली पाहिजे. आपणही पथ्य पाळली पाहिजे. काही काही माणसं निम्म्या कीर्तनात येतात आणि पुढं बसा येतात बुवांच्या पायाजवळ. आपला खूप मोठा विक्षेप होत असतो आणि त्याचं सगळं पाप तुमच्या माथी बसतं. कारण अनेकांच्या समाध्या मोडलेल्या असतात. त्यात माणसांचं मन एकवटलेलं असतं ऐकण्यासाठी आणि समाध्या मोडतात त्याच लोकांच्या. जाऊ नको गरुडा. गरुडा हसला म्हणजे देवा तुम्हाला कधी कळायचं?
म्हणे का? अहो सप्ताह आहे हा. बरं मग हा 7 दिवस चालतो. बरं मग 7 दिवस थांबाय जमत आपल्याला? म्हणजे थांबूया ना. गरुड म्हणला काय देवा, वैकुंठाचं काय करायचं? सोड वैकुंठाचा विषय. वैकुंठी ते आईसे नाही, तुमचं नाही बोलायचं. वैकुंठामध्ये असलं बघाय सुद्धा मिळत नाही. हा सुख सोहळा स्वर्गी नाही. हा सोहळा स्वर्गामध्ये नाही, तो इथंच आनंद. अरे बघता बघता देव या कीर्तनामध्ये रंगला. इतका नाचू लागला, इतका नाचू लागला की या सुखा कारणे देव वेडावला, वैकुंठ सोडून संत सदनी राहिला. नाचू लागला. 1 नाही, 2 नाही, 3 नाही, एक वाक्य सांगतो. सुखाचा क्षण कधी जातो हे कळत नाही आणि दुःखाचा क्षण जाता जात नाही. सप्त्यातले 7 दिवसाचा आनंद भगवंताचा कधी गेला हे देवालाच कळालं नाही. आणि बघता बघता कानावर देवाच्या अभंग पडला. उपजून या पुढती येऊ, काला खाऊ दही भात. अभंग देवाच्या कानावर पडले बघा. एकमेका घालू मुखी, सुखे सुखे घालू हुंबरी. तेवढा हो ते चित्र. कारण विनेकरांचा पहिला अंगण आहे ना, प्रसाद घ्यायचा काल्याचा, त्यांचा मान पहिला, नंतर पखवाजी, नंतर टाळकरी. तुमचा काही संबंधच नाही आला. पहिला विनेकरांचा मान आहे. दावले तुकोबऱ्या आणि विनेकरांच्या मुखामध्ये लाह्या सोडू लागले हो, आणि मिठी मारून कडकडून भेटू लागले. तो आनंद देवाला सुद्धा नाही सहन झाला. अरे पळाला माझा देव, धावला माझा देव आणि आला संत तुकोबऱ्यांच्या जवळ. देवाला कडकडून मिठी मारली, कारण तो आनंद उपभोगण्याकरता देव इथं मृत्यू लोकामध्ये होता. देवाचा स्पर्श संत तुकोबऱ्यांना होता क्षणी महाराज देहावरनं निघाले. भगवंतांनी सावध केलं तुकोबऱ्यांना, महाराज सावध व्हा, सावध व्हा. म्हणून तुकोबऱ्याने डोळे उघडले आणि समोर पाहता तो काय, साक्षात भगवान परमात्मा तुकोबऱ्या मोठ्यानं किंचाळले. कारण त्याचं एकच कारण, अतिशय प्रेमातली व्यक्ती खूप वर्षातून अचानकपणे कुठं भेटली तर माणूस मोठ्यानं ओरडतो. तुकोबऱ्या मोठ्यानं किंचाळले, देवा तुम्ही? म्हणे हा. कधी आलाय? आजचा 7वा दिवस. आणि 7 दिवस याच कीर्तनामध्ये आनंदात नाचत होतो. डोळ्यातनं घळघळ अश्रू आले. पण देवा अचानक नाही, सणका दिकंद निरोप आला, मुरारी आलो. अरे काय आनंद झाला असेल तुकोबऱ्यांना. महाराज उड्या मारत होते. एकाने विचारलं, महाराज एवढा कशाचा आनंद आहे? समोर बघ ना कोण उभा आहे. तो म्हणतो दिसत नाही आम्हाला. दिसणारच नाही. डोळ्यातला धूळ कुठं कमी झालाय अजूनही. अजून नीट बघा, अजून नीट बघा. वेळ गेलेली नाही, तुम्हाला पण सांगतोय. वेळ गेलेली नाही. महाराज समोर बघा कोण उभा आहे. म्हणजे नाही दिसत. महाराज सांगू लागले, वाडवेळ झाला मी आता माझ्या माहेरी निघालो. महाराज म्हणे काय आम्हाला आशीर्वाद देता? सर्वांना देतो ना. एकट्याला काय करायचे? कर्मधर्म तुम्हा असावे कल्याण, घ्या माझे वचन, आशीर्वाद दिला. आशीर्वाद तुकोबऱ्यांनी. पुन्हा ती लोक म्हणतात पण महाराज अचानक कसं? अचानक नाही, सणकाधिकांचा निरोप माझ्या देवाला मिळाला. आपुल्या माहिरा जाईन मी आता, निरोप या संता हाती आला.
निरोप आलाय, माझ्या हातात निरोप आला. मी आता माझ्या माहेरी निघालो आणि अख्ख्या गावानं वेढा दिला. आणि तुकोबऱ्यांना प्रश्न करताय बरं का, हो कुठं निघाला महाराज? तुकोबऱ्या उत्तर देतात, माहेराला. माहेराला म्हणे हा, पण कोणासोबत? तुकोबऱ्या म्हणतात मुरारी आलाय. अहो माहेराला जाण्याकरता मुरारीच येतो याची आम्हाला कल्पना आहे, पण त्या मुराळ्याला काय म्हणता तुम्ही? तुकोबराय म्हणतात त्या मुराळ्याला आम्ही पाहुणा म्हणतो. अहो मुराळ्याला पाहुणा म्हणतात हे सुद्धा आम्हाला माहित आहे, पण त्या पाहुण्याला काहीतरी नाव असेल ना. तुकोबराय म्हणतात त्याला एक नाव नाही, अनंत रूपे अनंत वेसे केले मी आताशी. अनंत नावाचा आहे, अनंत रूपाचा आहे. हरकत नाही महाराज, त्याला नावं अनंत असू देत, पण आम्हाला एखादं तरी नाव असं सांगा की जेणेकरून आम्हाला कळेल की अमक्या अमक्या नावाचा पाहुणा आज मुरारी म्हणून तुमच्या घरी आला. आणि त्यावेळी या लोकांच्या पुढे उभा राहून तुकोबराय सांगू लागले अभंगाचं पहिलं चरण. पाहुणे घरासी आजी आले ऋषिकेशी. हो तुकोबराय सांगतात अरे माझ्या घरी आज पाहुणा आलाय आणि या पाहुण्याचं नाव आहे ऋषिकेश. सहज आणि सुलभ अर्थ आपण असा काढतो. तुकोबराय म्हणतायत ऋषिकेश नावाचा पाहुणा आज माझ्या घरी आला. ऋषिकेश नावाचा पाहुणा आज माझ्या घरी आला. मग असे प्रमाण पाहिलं, अनंत रूपे अनंत वेसे देखील मी त्यासी. अनंत नावाचा माझा देव आहे. मग देवाला अनंत नावं होती. प्रार्थना म्हणतो ना आपण, श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा जगव्यापका जनार्दना आनंदगणा सगळ देवादि देवा कृपाळवाजी केशवा महानंदा महानुभावा सदाशिवा सहजरूपा चक्रधरा विश्वंभरा गडध्वजा. अशी नावच नाव, अशी नावच नाव. मग देवाला इतकी नावं. मग तुकोबराय असे नाहीत बोलले हो. आजी आला पांडुरंगा, आजी आला केशवा, आजी आला गोविंदा, आजी आले ऋषिकेशी. मग देवाला जर अनंत नावं होती तर या अभंगामध्ये तुकोबऱ्या ऋषिकेश या नावाची आवड किंवा निवड का व्यक्त करतात याचा मुख्य विषयात बोलून जाईन मी. पण तुकोबराय म्हणतात ऋषिकेश नावाचा पाहुणा आज माझ्या घरी आला, आज माझ्या घरी आला. तीन मुद्दे मांडून पुढे निघतो. एक जीव पाहुणा, दुसरा भक्त पाहुणा, तिसरा देव पाहुणा. जीव पाहुणा याला म्हणावं यमाचा पाहुणा. प्राणी होय जीव हा यमाचा पाहुणचार आहे. जीवाचा पाहुणचार यम करतो लाडू जिलेबी देऊन. जीवाचा पाहुणचार यम करतो. मारी ती झोडी ती तोडी ती निष्ठोर.
यमाचे किंकर बहुसाल. हा जीव पाहुणा झाला. क्रमांक 2 भक्त पाहुणा. भक्त पाहुण्यामध्ये त्याच्यामध्ये एक भाग्यवान पाहुणा आला. भक्त पाहुण्यासोबत तो भाग्यवान पाहुणा त्याला म्हणावं. मग असा भक्त पाहुणा, असा भाग्यवान पाहुणा कोण आहे? त्याचं नाव आहे संजय. त्याचं नाव आहे संजय. सहजे ब्रह्मरसाचे परगुणी केले अर्जुना लागी नारायणे. ते म्हणतात, अहो घोड्याच्या पाठीमध्ये काम करणारा मी एक चाकर, मी एक नोकर. व्यासाने मला दिव्य दृष्टी दिली. कुरुक्षेत्राचं युद्ध पाहत असताना भगवंताचं विश्वरूप दर्शनी मला पाहायला मिळालं. जगाच्या पाठीवर माझ्यात का भाग्यवान पाहुणा कोण नसावा? त्याला म्हणावं भक्त पाहुणा. आणि क्रमांक 3 देव पाहुणा. तुकोबाराय म्हणतायत, आज जो माझ्या घरी आलाय तो आयता आला घर पुसून. तो माझ्या आत घरी आला. हो, त्याचं नाव ऋषिकेश आहे. मग ऋषिकेश का? याचं उत्तर पुढे देतो. पण तुकोबाराय म्हणतात, पाहुणा घरी येणं सोपं आहे. हो, पाहुणा घरी येणं सोपं आहे, पण पाहुण्याचा पाहुणचार करणं खूप अवघड आहे. यातल्यात शाकाहारी असल्यावर काही वाटत नाही. हा, खूप अडचण निर्माण होत असते. खूप अडचण निर्माण होती. पाहुणा घरी येणं सोपं आहे, पण त्या पाहुण्यावर उपचार करणं खूप अवघड आहे. तुकोबाराय म्हणतात, मी काय उपचार उपचार खूप मोडकी जर्जर. तुकोबाराय म्हणतात, माझ्या घरी आज देव पाहुणा, या विश्वाचा मालक, जगाचा बाप माझ्या घरी आज पाहुणा आला. या पाहुण्यावर मी उपचार काय करावेत? ऐका हो, पण उपचार करण्याचा मी प्रयत्न केला तर महाराज सांगतायत ही कोप मोडकी आहे, ती जर्जर आहे. आणि जगाच्या बापावर माझ्याकडनं काय काय त्याला मिळणार आहे? हो, आणि म्हणू लागले, ऐकलं का देवा? काय कन्या कशा काय लागल्या? किती साधे प्रश्न आहे. भावपूर्ण भाव केवढा त्याच्यामध्ये आहे. तुकोबाराय म्हणतात, देवा म्हणे काय कन्या कशा काय झालेत? देव हसले, म्हणे महाराज खरं सांगू? हा देवा खरं सांगा. महाराज म्हणे काय? एवढे मोठमोठाले बलाढ्य राक्षस मारले,
एवढे मोठाले बलाढ्य राक्षस मारले, पण फक्त या 2 हातांनीच काम केलं. एवढ्या कन्या खायला चतुर्भुज व्हावं लागलं. इतक्या भारी कन्या लागल्या. देवा म्हणजे काय, बसायची सोय मी इकडे केली. घरी मोडकी आवाजा वरी वाकळांच्या सेजा, मोडक्या बाजे वाकळाची सेज अंतरली. कानोबा तुझी गोंगडी चांगली, आमासी का दिली वांगुली. कानोबा गोंगडी चांगली. कारण वेळ पुढं निघालाय, तर मी काय म्हणत नाही. मला बऱ्यापैकी म्हणा येतं शास्त्री बरं का. हो, पुढं एखाद्या पुन्हा पाहू. मोडक्या बाजी वाकळाची सेज अंतरली. देवा म्हणे काय, बसायची सोय इथं आहे. माझा परमात्मा त्या बाजीवर, मोडक्या बाजीवर, वाकळांच्या सेजेवर माझा देव बसला गेला. पण देवानेच म्हणावं संत तुकोबऱ्यांना, महाराज म्हणे काय, एवढं सुंदर तुम्ही आम्हाला जेवण दिलं हो. म्हणे हा देवांवर मग मुखशुद्धी करता काही देणारच नाही का. एक प्रमाण आठवलं. अतिप्रियावडे तुळसी बुक्का, तैसीच प्रीत करी भोळ्या भाविका. तेव्हा तुला काय प्रिय आहे. तुळस. महाराज धावले आणि तुळशी वृंदावनाजवळ गेले. ओंजळीमध्ये अनेक तुळशीची पात्र तोडली, पानं तोडली आणि महाराज धावत धावत आले. हॅलो, महाराज धावत आले आणि सांगू लागले, महाराज म्हणे काय, हे घ्या. म्हणे काय, हे काय, अभंगाचा शेवट आहे.
मुखशुद्धी तुळसी दळ तुका म्हणे मी दुर्बळ. तेव्हा मी तुम्हाला मुखशुद्धी करता तुळशीचं पान देतोय. त्याचं कारण, त्याचा उत्तरार्थ पहा. तुका म्हणे मी दुर्बळ. तुकोबरे म्हणतात मी दुर्बळ आहे, मी सबळ नाही, मी दुर्बळ आहे. मग अभंगामध्ये पहिली शंका आहे, देवाला अनंत नावं होती तर ऋषिकेश म्हणतात का? आणि आणखीन एक अभंगाशी शंका निर्माण होते. तुकोबरे म्हणतात की देवा मी दुर्बळ आहे, तुळशीचं पान देतो, मी दुर्बळ आहे. मग महाराज सबळ की दुर्बळ? तर तुकोबरे दुर्बळ म्हणावेत. तर प्रमाण असं आहे की मेलं माणूस जितकं उठविलं, मेलेलं माणूस जिवंत करण्याची ताकद ज्या तुकोबऱ्यांच्या स्पर्शामध्ये आली, ते तुकाराम महाराज दुर्बळ असतील का? मग नसतील तर अभंगामध्ये दुर्बळ असं लिहितातच का? दोन शंका देतो. एक 5 ते 10 मिनिटांमध्ये मी थांबतो. आपण छानसं भजन करावं. देवाला अनंत नावं महाराज ऋषिकेश म्हणतात. ऋषिकेश या नावाचा संधिफोड करा. आता हा व्याकरणाची बाजू शास्त्री तुमच्याकडे आहे, मला काय यातलं काही जास्त सांगता येत नाही. पण संधिफोड केला तर ऋषी अधिक केश बरोबर ऋषिकेश. आणखीन एक आधार असा सुंदर दिला, ऋषिक अधिक ईश बरोबर ऋषिकेश. ऋषी म्हणजे कुरळे, केस म्हणजे केस, कुरळ्या केसाचा ऋषिकेश. आणि ऋषिक अधिक ईश, ऋषिक म्हणजे इंद्रिय, ईश म्हणजे मालक, ईश म्हणजे स्वामी, ईश म्हणजे देव. आज माझ्या घरी जो पाहुणा आला ना, त्याचं नाव ऋषिकेश आहे, कारण तो मला मुरारी आलाय. मला त्या माहेरला घेऊन जाण्याकरता ज्याला देव येतो तेव्हा त्याला ऋषिकेश असं म्हटलं जातं. तुकोबरे म्हणतात आजी आले ऋषिकेश. आणि तुकाराम महाराज सबळ आहेत, दुर्बळ नाहीत. एक तुळशीचं पान देत आहेत देवाला. देवा मुखशुद्धी सिद्धी करता तुळशीचं एक पान देतो, याचं कारण मी दुर्बळ आहे. महाराज दुर्बळ की सबळ? महाराज सबळच आहेत. पण अभंगामध्ये मी दुर्बळ आहे म्हणतात. हो बरोबर आहे. महाराज म्हणतात मी जगापुढं सबळ असेल देवा, पण तुझ्या पुढं पायाची वाहन तुझ्या पुढे मी पायातल्या वाहनेप्रमाणे आहे देवा. म्हणून काय करू उपचार कोप मोड की जर्जर. वेळ बराचसा झाला. सकाळी छानसी भागवत काकडा कानावर पडला. आदरणीय श्री हरिभक्तीपरायण भगवान महाराज जंगले शास्त्री मागच्या कोरोनाच्या अगोदर एकदा मी इथे येऊन गेलो होतो. माझं कीर्तन खाली गंगापूरच्या जवळ कुठेतरी होतं. मुक्काम केला आणि सकाळी मी मंदिरात दर्शनाकरता आलो. आणि पुंडलिक महाराज वेळुकरांच्यावर आजही प्रेम करणारी या भागामध्ये माणसं आहेत. आणि त्याला गोरखनाथ गावटी महाराजांचे त्यांचे खूप संबंध त्या कुटुंबाचे. ते मला घ्यायला आले निवासाला. म्हणजे आज जेवाय माझ्याकडे जाऊया. मग जाता जाता आम्ही इथं आलो आणि मला रामकृष्ण महाराजांचा चेहरा पाहिल्यावर माझं हृदय भरून आलं. खूप संयमी, खूप शांत व्यक्तिमत्व होतं. एका मर्यादित फक्त ते मृदुंगच वाजवत नव्हते. मृदुंगाचे ते बादशाहच होते, विषयच नाही. मृदुंग खूप गोड वाजवायची ती, खूप गोड. पण भगवद्गीता असेल, निरूपण असेल, कीर्तन असेल, प्रवचन असेल, खूप गोड पद्धतीनं करायचे, अतिशय गोड. आणि पुंडलिक महाराजांच्यावर खूप मोठा स्नेह, खूप प्रेम त्यांच्यावर, महाराजांच्यावर. तसं या निवासा भागानं त्या काळामध्ये त्यांच्यावर प्रेम केलं. त्याच्यामध्ये काळे बाबा होते. आणि ज्यांच्या पुण्यतिथीच्या 18वी पुण्यतिथीचं कीर्तन करतोय, माझ्या वडिलांची विराक्षी गा देवा हे तत्व शास्त्रीजींनी खूप चांगल्या पद्धतीने सांभाळलं.
आणि माणसानं मरावं कधी आणि कसं मरावं हे पण माणसानं ठरवावं. कधी रस्त्यानं येणं कुठेही मरायची काही गरज नाही, कधीच नाही. कारण तेवढं भजन पूजन जर आपलं झालं तर आपल्याला मरण सुद्धा. आयुष्यात एकच मागा, पैसा काढी जमीन जुमला काहीच मागू नका. मागताना देवाकडे आत्ता हल्लीच्या काळासाठी एक बोलेन, देवाकडे एकच मागा, देवा फक्त मरण चांगलं दे, मला फक्त मरण चांगलं दे. हो, त्याच्याशिवाय काही हे नाही. आणि पूजनीय महाराजांची 18वी पुण्यतिथी आणि त्यानिमित्तानं शास्त्री बाबांनी मला निमंत्रण दिलं आणि मध्ये मी मेसेज टाकला की मी आलंच पाहिजे का म्हणून. कारण दूर आहे, खूप धावपळ असते. आता का आज सकाळी तिथं रात्रीच निघायला लागतं. याचा अर्थ काय मला कीर्तन असतात वगैरे असा काही मुद्दा नाही. आणि कीर्तन तर खूपच असतात, ते सुद्धा करतो, तोही मुद्दा महत्वाचा आहे. खूप कार्यक्रम असतात आणि कार्यक्रम करावाच असं काय नाही. कारण मागच्या 2 महिन्यापूर्वी मी सेवानिवृत्त झालो. आम्ही दोघं एका खात्यामध्ये होतो, पाटबंधारे विभागामध्ये. म्हणजे मी सातारा डिव्हिजनला होतो, ते नगर डिव्हिजनला होते, एवढाच भाग आहे. आणि खूप आता आनंदाचं माझं सुंदर वातावरण छान पद्धतीने चाललंय. पण शास्त्री मला खूप आनंद वाटला. काय द्यावी अशी हवी उतराई तेव्हा तो हा पायी जीव थोडा, तुम्ही मला सेवेकरता इथं बोलवलं. मी काही विद्वान नाही किंवा काय नाही, पण थोडं बोलायला शिकलो म्हणून बोलतो तुमच्यासमोर. आनंद वाटला खूप. भगवान करो पुन्हा 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 या विभागामध्ये दर्शना करता येण्याची संधी मिळावी. कीर्तना करता नको, दर्शना करता येण्याची संधी मिळावी ही चरणाशी प्रार्थना करतो. त्या निमित्ताने हे सगळे मोठी मंडळी, कीर्तनकार मंडळी सगळी इथं टाळी घेऊन बाहेर कोण बसले, काही जागा नाही. नाना या वयामध्ये अजून आवाज चांगला चाललाय, अजून षड्य लागतोय चांगला त्यांचा, खूप चांगला आहे. हे तर ऐश्वर आहे आपल्या आयुष्यातलं. गात जागा गात जागा, बस एवढंच करत राहायचं. बाबांचं दर्शन घेतो आणि माझ्या बोलण्याला इथे विराम देतो. जे काही चांगलं बोललो ते माझे आजोबा वैकुंठवासी पारायणाचार्य पुंडलिकजी महाराज वेळूकरांचे शब्द असावेत. चुकीचा असेल माझ्या वाणीचा दोष, निम्न ते पुरते अधिक ते सरते, करुणी घ्यावे तुमते विनवित्व असे ज्ञानेश्वर. भगवान ज्ञानेश्वर महाराज की, रामकृष्ण महाराज की जय.